हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये फरक काय आहे, कोणतं व्याज आपल्यासाठी फायदेशीर असते, चक्रवाढ व्याज की सरळ व्याज, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आज आपल्याला मिळणार आहेत. हा टॉपिक सरळ व्याज चक्रवाढ व्याज इयत्ता 6वी 7वीमध्ये किंवा 7वी 8वीमध्ये आपण अभ्यासलेला आहातच, परंतु हा जो टॉपिक आहे तो सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा हा घटक खूप महत्त्वाचा आहे, कारण का हा व्याजाशी संबंधित आहे. चक्रवाढ व्याज की सरळ व्याज. आपण बँकांमध्ये काही रक्कम ठेवली तर कोणतं व्याज मिळतं, किंवा आपण बँकेकडून कर्ज घेतलं की बँक आपल्याला कोणतं व्याज आकारतं, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहेत. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हा टॉपिक महत्त्वाचा आहे, समजून घ्या. सरळ व्याज म्हणजेच काय, तर हा साधं सिंपल सरळ व्याज आहे. हे फक्त मूळ रकमेवर म्हणजेच मुद्दलीवर मिळते. सरळ व्याज कोणत्या रकमेवर मिळते, मूळ रकमेवर म्हणजेच मुद्दलीवर मिळते. चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज हे मूळ रक्कम अधिक आधी मिळालेल्या व्याजावर मिळते. म्हणजेच काय, ह्या मुद्दलीमध्ये व्याज ॲड केलं जातं आणि त्यावरती दुसरं व्याज काढलं जातं. आता हे जर आपण कितीही बोललो तरी उदाहरण सोडवल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आता आपण एक साधं सोपं उदाहरण घेऊया आणि त्यामार्फत सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज समजून घेऊया. समजा मुद्दल किती आहे, तर 10,000 रुपये आहे. किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी. आणि दर किती आहे, 10% आहे. कळले. आपण एखादी मुद्दल बँकेत ठेवलेली आहे. किती रुपये ठेवले आहे, 10,000 रुपये. किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी. दर किती आहे, व्याजाचा दर 10%. तर आपल्याला सरळ व्याज पद्धतीने किती व्याज मिळेल ते बघूया. तर सूत्र आहे पी गुणिले एन गुणिले आर. मराठीत त्याला म द क असं म्हणतात. म द क छेद 100. मुद्दल, दर आणि कालावधी. प्रिन्सिपल, नंबर ऑफ इयर अँड रेट. ओके. डिवाइड बाय 100. सिंपल ह्या किमती आपण सूत्रामध्ये ठेवल्या आहेत. पी बरोबर 10,000, एन बरोबर 2 आणि आर बरोबर 10. 0 0 हे 0, हा 0 कट झाला. हे 1,000 गुणिले 2, 2,000. म्हणजेच आपल्याला सरळ व्याज किती मिळेल, तर आपल्याला किती मिळेल, 2,000 रुपये. किती वर्षासाठी होते, 2 वर्षासाठी. सिंपल आहे, सोपं उदाहरण घेतले म्हणून आपण 2 वर्षासाठी घेतले. किती वर्षासाठी आपण मुद्दल सरळ व्याज याच पद्धतीने काढलं जातं. ओके. आता किंमत तीच आहे, प्रिन्सिपल तेच आहे, मुद्दल ते सेम घेऊया आपण, वर्ष पण तेच घेऊया आणि दर पण तोच घेऊन चक्रवाढ व्याज किती येते ते बघूया आणि काढतात कसं ते बघूया. ओके. आपण याच पद्धतीने काढूया. सरळ व्याज जसं काढतात तसंच आपण चक्रवाढ कसं काढतात ते सुरुवातीला समजून घेऊया. ओके. अगोदर आपण किती वर्षासाठी घेतले, 2 वर्षासाठी. अगोदर काय करूया, आपण 1 वर्षाचं व्याज काढून घेऊया. सूत्र तेच आहे, पी एन आर छेद 100. किती आहे, पी बरोबर 10,000. मुद्दल किती आहे, 10,000. किती वर्षासाठी आपण काढतोय, 1 वर्षासाठी. दर किती आहे, 10 छेद 100. 0 0 0 0 गेले. हे 1,000 गुणिले 1, 1,000. म्हणजे पहिल्या वर्षासाठी व्याज किती मिळालं, तर 1,000 रुपये. ओके. पण आपण काय करतोय,
चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याजमध्ये हे जे व्याज असतं ते मुद्दलमध्ये ॲड होतं. ओके, मुद्दलमध्ये ते ॲड होतं. म्हणजेच काय होणार, आता मुद्दल किती होणार, अगोदर किती, पहिल्या वर्षासाठी किती होती 10,000, परंतु दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल किती होणार, तर हे व्याज ह्या मुद्दलामध्ये आपण काय करणार, मिळवणार. म्हणजेच मुद्दल किती आली, 11,000 रुपये. कळतंय तुम्हाला, चक्रव्याज व्याज काढताना अगोदरचं व्याज त्या मुद्दलमध्ये काय होतं, ॲड केलं जातं आणि त्यावरती व्याज काढलं जातं. किती, आता किती, 2 वर्षासाठी गुंतवणूक केली होती, एका वर्षाचं व्याज आपण या ठिकाणी काढलं. आता किती वर्ष शिल्लक राहिले, आणखी 1 वर्ष शिल्लक राहिले. म्हणजे एन बरोबर आणखी 1 वर्ष म्हणून एकच घेतलं आहे. आर बरोबर किती आहे, 10. ओके, सूत्र तेच PNR/100. आता पी किती आहे, 11,000, एन 1 आहे, आर 10 आहे आणि छेद 100. 0 0 0 0 काही कट केले, हे 1,000, सॉरी हे 1100 आणि 1 मग तेच राहिले, 1,100 रुपये. किती उरले, हे बा गुणिले 1 म्हणजेच काय उरले, 1,100, 1100 रुपये. आता एकूण व्याज किती मिळालं तर बघूया. पहिल्या वर्षाचं व्याज होते 1,000, दुसऱ्या वर्षाचं व्याज होते 1,100, एकूण किती आले 2,100. ओके, किती चक्रवाढ व्याज मिळाले 2,100 आणि सरळ व्याज किती होतं तर 2,000. बघा या ठिकाणी आता आपण कमी वर्ष घेतले आहेत त्यामुळे हा फरक आहे. तुम्ही जास्त जर वर्ष आपण इन्व्हेस्ट केलं, गुंतवणूक केली तर यामध्ये खूप बदल पडतो. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये खूप बदल होतो. आपण या उदाहरण समजण्यासाठी 2 वर्षासाठीच घेतलेलं आहे. ओके, किती आहे या ठिकाणी, सरळ व्याज 2,000 आहे, चक्रवाढ व्याज किती आहे 2,100. फरक आहे की नाही, इथे 100चा फरक झाला. हा फक्त 2 वर्षासाठी. अनेक वर्ष असतील तर आपण यामध्ये खूप बदल होतो, खूप तफावत निर्माण होते. आता समजा हे 2 वर्षासाठी होतं म्हणून आपण या प्रकारे चक्रवाढ व्याज काढलं. आता 10 वर्ष असेल तर याप्रमाणे करणार का, 10 वेळा करणार का, 10 वर्ष असेल तर याचप्रमाणे करत गेलो आपण तर 10 किती हे उदाहरण सोडवावं लागेल. तर हे उदाहरण हे या प्रकारे सोडवावं लागणार नाहीत. मग त्यासाठी काय आहे, एक सोपा सूत्र आहे. मग कोणतं आहे, चक्रव्याज वाढ व्याज काढण्याचं एक सूत्र आहे. ते कोणतं आहे तर बघूया, हे सूत्र आहे. या सूत्राने आपण चक्रवाढ व्याज काढू शकतो कितीही वर्षासाठी. ओके, म्हणजेच काय, आता या पद्धतीने आपण काढले, किती आहे ते 2,100. आता ह्या सूत्रामध्ये किमती टाकून चक्रवाढ व्याज कसं काढतात ते बघूया. आता समजून घेऊया सूत्रामध्ये काय आहे. ए म्हणजे रास, रास म्हणजेच काय, पी अधिक काय, मुद्दल अधिक व्याज. ओके, एक आर आणि एन आपल्याला अगोदर समजून घेतलंय काय आहे. आता किमती ठेवूया. पी किती आहे, आपला पी आहे 10,000, हा एक आर किती आहे 10% आणि 100 किती वर्षासाठी आहे 2 वर्षासाठी. म्हणजे एनची किंमत 2 आहे. आता या ठिकाणी हा 0 गेला, हा 0 गेला, किती 1/10 उरले, 1/10 तिरकस गुणाकार, 10 1 10 अधिक 1 11, 10 1 तिरकस गुणाकार, 10 1 दोघांचा गुणाकार करायचा, 10 1 10 अधिक 1, 10 आणि 1 11, 11/10. या घात किती आहे 2. आता वर्ग म्हणजेच काय 2 वेळा गुणाकार, 11/10 गुणिले 11/10. आता हे 2 शून्य आहेत, हे 2 शून्य आपण काय करूया कट करूया. म्हणजे या ठिकाणी 100 आहेत आणि 11 गुणिले 11 किती होतात 121. आता 121 गुणिले 100 किती होणार 12,100. ओके, हा झाली रास, ही काय झाली रास. तर व्याज काढायचं आहे. व्याज काढण्यासाठी काय करूया आपण, ह्या रासमधून मुद्दल काय करायचे वजा करायचे. म्हणजेच काय 12,100 गुणिले वजा 10,000 किती आले 2,100. बघा या ठिकाणी पण किती होते 2,100. म्हणजेच या सूत्राने किती वर्षासाठी आपण चक्रवाढ व्याज काढू शकतो. या पद्धतीने करायला गेलं तर खूप वेळ लागेल. ओके, उत्तर सारखंच आहे. आता या ठिकाणी बघा, आपण जर बँकेमध्ये एखादी रक्कम ठेवली तर आपल्याला चक्रवाढ व्याज फायदेशीर आहे, परंतु बँक आपल्याला चक्रवाढ व्याज देत नाही, ती सरळ व्याज देत, सरळ व्याजाने काय करत असेल आपल्याला व्याज देत असेल. परंतु आपण बँकांकडून जेव्हा कर्ज घेतो तेव्हा बँक आपल्याला सरळ व्याज पद्धतीने देईल का तर नाही, ती काय करते चक्रवाढ व्याज आकारलं जातं. मुद्दलमध्ये व्याज ॲड करून आपल्याला काय करतात व्याज काढलं जातं. म्हणजे जेव्हा मुद्दलमध्ये व्याज आपण
ॲड करतो, मिळवतो, म्हणजेच काय, मुद्दल वाढते, मुद्दल वाढली का इंटरेस्ट वाढतं. ओके, म्हणजेच आपण बँकांकडून जर लोन घेतलं तर बँक मोस्टली काय करते, चक्रवाढ व्याज पद्धतीने व्याज आकारते. त्यामुळे त्या ठिकाणी आपण पैसे जास्त देतो. परंतु बँकांमध्ये जेव्हा आपण रक्कम ठेवतो तेव्हा बँक ही आपल्याला काय देते, सरळ व्याज पद्धतीने व्याज देते. ओके, हा फरक आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. तुम्हाला आयडिया आलेलीच असेल. सरळ व्याज म्हणजेच काय, चक्रव्याज म्हणजेच काय, त्यांची सूत्रे काय आहेत, कशा प्रकारे काढलं जातं, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण समजून सांगितलेले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.